विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय बोली क्लासेस. मी विनोद सोनवणे. सब्जेक्ट आपला सुरू आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. याच्यामध्ये फिजिक्स लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स काय प्रकार आहे, इलेक्ट्रिक करंट हा कशा प्रकारे फ्लो करतो हे सगळं डिस्कस केलेलं आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत एक इम्पॉर्टंट लॉ ज्याला म्हणतात ओम्स लॉ. एक्झॅक्टली ओम्स लॉ काय आहे ते तर आपण आज स्टडी करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी ओम्स लॉ हा कशाशी संबंधित आहे ते लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ कंडक्टर. हा एक कंडक्टिंग वायर आहे, वायर AB. सध्या याचे एंड्स A आणि B आपण कोणत्याही बॅटरीला किंवा सेलला कनेक्ट केलेले नाहीत. Ends of the wire are not connected to any cell, any battery. याचाच अर्थ असा होतो A पॉइंट आणि B पॉइंट दोघांचं पोटेन्शियल सारखं आहे किंवा A आणि B यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. ठीक आहे. सो व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इज 0 म्हणजे याला आपण सेलला किंवा बॅटरीला कनेक्ट केलेलं नाही. नो करंट पासेस थ्रू द वायर. यातून कोणताही इलेक्ट्रिक करंट हा जाणार नाही किंवा जात नाही. क्लिअर? इतकं समजलं ना? मग इलेक्ट्रिक करंट त्या कंडक्टिंग वायर मधून केव्हा जाणार आहे? याचा आन्सर आहे जेव्हा आपण या एंड्सला A आणि B याचे जे एंड्स आहेत यांना आपण जेव्हा सेल किंवा बॅटरीला जोडू किंवा कनेक्ट करू तेव्हाच याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जाणार आहे. सो पोटेंशियल डिफरेंस इज 0, करंट इज 0. लेकिन अगर आपने पोटेंशियल डिफरेंस अप्लाई किया तो करंट इसमें से ज्यादा है. इन शॉर्ट, करंट पास होण्यासाठी आपल्याला पोटेंशियल डिफरन्स त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं अक्रॉस द वायर बिटवीन द एंड्स ऑफ द वायर. जब तक आप पोटेंशियल डिफरन्स नहीं अप्लाई करोगे तब तक करंट नहीं जाणार. आता किती करंट जाणार आहे, किती पोटेंशियल डिफरन्स मुळे? जर पोटेंशियल डिफरन्स आपण इन्क्रीज करत गेलो तर करंट वरती काय परिणाम होणार आहे? हे जे रिलेशन आहे, दिस relation between potential difference applied and the current passing through the wire is given by a law and that is known as Ohm's law. So Ohm's law आपल्याला काय सांगतो? So Ohm's law is a relation. It is a relation between V and I. V म्हणजे potential difference आणि I म्हणजे इलेक्ट्रिक करंट. V आणि I मध्ये जे रिलेशन आहे त्यालाच म्हणतात ओम्स लॉ. ओम इज द नेम ऑफ अ जर्मन फिजिसिस्ट जॉर्ज सिमन ओम. त्यांनी हे सगळं डिस्कवरी केलेली आहे म्हणून त्यांच्या नावाने हा लॉ आहे ओम्स लॉ. तर इट इज अ रिलेशन बिटवीन V and I, relation between potential difference and current. Potential difference applied across the wire आणि current passing through the wire. हा शब्द लिहिताना प्रेपोजिशन कोणते वापरायचे? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर आणि करंट थ्रू द वायर. हे दोन शब्द लक्षात ठेवा, अक्रॉस आणि थ्रू. पोटेन्शियल डिफरन्स आपण अक्रॉस द वायर लावतो आणि त्याच्यामुळे करंट थ्रू द कंडक्टर जातो. द रिलेशन बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर किंवा across the conductor and current passing through the conductor is given by Ohm's law. आता एक्झॅक्टली ते रिलेशन कसं आहे हे आपण आधी डिस्कस करूया, त्याच्यानंतर मग आपण याचं स्टेटमेंट पाहणार आहोत. If physical state of the conductor किंवा वायर remains same,
ही याची कंडिशन आहे. या कंडिशन मध्येच हा लॉ अप्लाय करतो. इफ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर, फिजिकल स्टेट ऑफ अ वायर रिमेन्स सेम. आता फिजिकल स्टेट याचा काय अर्थ होतो? फिजिकल स्टेट मध्ये चार गोष्टी कव्हर केल्या जातात. याच्यामध्ये येणार आहे लेंथ ऑफ द कंडक्टर, त्याच्यानंतर त्या कंडक्टरचं थिकनेस याला म्हणतात, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, नंतर त्या कंडक्टरचं टेम्परेचर, आणि तो जो वायर आहे, तो जो कंडक्टर आहे त्याचं मटेरियल. जोपर्यंत या चारही गोष्टी सेम आहेत, फिक्स आहेत, त्याला म्हणतात फिजिकल स्टेट. यानी कंडक्टर का लेंथ सेम रहेगा, उसका एरिया ऑफ सेक्शन, उसका थिकनेस चेंज नहीं होगा, उसका टेम्परेचर चेंज नहीं होगा, उसका मटेरियल चेंज नहीं होगा. तो जब तक ये चारों चीजें चेंज नहीं होती है, यालाच सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतात फिजिकल स्टेट ऑफ द वायर रिमेन्स सेम. तोपर्यंत काय होणार? जोपर्यंत हे फिक्स आहे, करंट पासिंग थ्रू द कंडक्टर is directly proportional to potential difference applied across the conductor. याला म्हणतात ओम्स लॉ. आणि हेच ओम्स लॉचं स्टेटमेंट आहे जे तुम्हाला पेज नंबर 34 वरती दिलेलं आहे. If the physical state of a conductor remains constant किंवा remains same, the current flowing through it is directly proportional to potential difference between its two ends. पहा स्टेटमेंट कसं द्यायचं. If physical state of a conductor remains constant, the current passing through a conductor is directly proportional to potential difference applied between its ends. Mathematically, I directly proportional V. Therefore, याला जर आपण इक्वल केलं तर इथे एक कॉन्स्टंट आपल्याला टाकावा लागतो. दॅट कॉन्स्टंट वी राइट स्मॉल k into v. I proportional v, therefore I equal to constant into v, that is k into v. Therefore या k ला जर आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन गेला तर त्याचं होणार आहे 1/k equal to v. इथे हे जे 1/k आहे हे कॉन्स्टंट आहे, याला म्हणतात कॅपिटल R. 1/k जो कॉन्स्टंट है इट इज डिनोटेड बाय कैपिटल R आणि याला म्हणतात रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. तो जो वायर आहे किंवा तो जो कंडक्टर आहे त्याचं रेजिस्टन्स या कॅपिटल R ला म्हणतात आणि दॅट कॅपिटल R इज 1/k. मग इथे जर आपण R लिहिलं तर I into R equal to V किंवा V equal to IR. This is called mathematical form of Ohm's law. हा जो Ohm's law आहे याचा mathematical form याला म्हटलं जातं. mathematical form of Ohm's law. अशा प्रकारे आपल्याला Ohm's law काय आहे हे स्टेट आणि एक्सप्लेन करता येते. प्रश्न दोन प्रकारे येतात. एक तर स्टेट Ohm's law असा प्रश्न येतो किंवा स्टेट अँड एक्सप्लेन Ohm's law असा प्रश्न येतो. जर प्रश्नाला एक्सप्लेन करा ते सगळे पॉइंट्स आपल्याला मेन्शन करावे लागतील, सगळे पॉइंट्स आपल्याला लिहावे लागतील. पुन्हा एकदा आपण याला रिवाइज करूया कारण हा टॉपिक तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा कामी येणार आहे, त्याच्यानंतर सुद्धा कामी येईल. सो बी थरो विथ द टॉपिक. Ohm's law is a relation between potential difference applied across the wire and current passing through the wire. या दोघांमधलं रिलेशन म्हणजे Ohm's law. What is Ohm's law? If physical state of a conductor remains constant, same म्हणा किंवा constant, अर्थ एकच आहे. जोपर्यंत
त्या कंडक्टरचं फिजिकल स्टेट बदलत नाही म्हणजेच कॉन्स्टंट आहे तोपर्यंत करंट पासिंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू potential difference applied between its ends. Mathematically, I proportional V. इसको इक्वल टू करो तो यहाँ एक कांस्टेंट आपको डालना पड़ेगा and that will write small k. Therefore, I equal to k into V. या k ना लेफ्ट हैंड साइड लगा तो त्याचा होणार आहे 1 by k. So I into 1 by k equal to V. इथे जे 1 by k आहे ते सुद्धा कॉन्स्टंट आहे त्याला आपण लिहितो कॅपिटल R आणि त्याचा अर्थ होतो रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर किंवा रेजिस्टन्स ऑफ द वायर. इथे जर आपण R लिहित असाल तर I into R equal to V किंवा V equal to IR. याला म्हणतात मॅथेमॅटिकल फॉर्म ऑफ ओम्स लॉ. ठीक आहे. जर स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं असेल तर ते असेल इफ फिजिकल स्टेट ऑफ a conductor remains constant, the current passing through it is directly proportional to potential difference applied between its ends. हे झालं स्टेटमेंट. जर एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर स्टेटमेंट लिहायचं त्याच्यानंतर मग हे सगळं लिहावं लागेल इथपर्यंत. ये भी ख्याल रखो फिजिकल स्टेट कांस्टेंट है इसका क्या मतलब होता है. फिजिकल स्टेट कांस्टेंट आहे याचा अर्थ होतो त्या कंडक्टरची लेंथ बदलणार नाही, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे त्याचा थिकनेस बदलणार नाही, कंडक्टरचं टेम्परेचर बदलणार नाही आणि कंडक्टर जे त्याचं मटेरियल आहे ते मटेरियल बदलणार नाही. जोपर्यंत या चार गोष्टी बदलत नाहीत तोपर्यंत हे सगळं लागू होते आणि याला म्हणतात फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहणे. ठीक आहे. आता आपण बोलूया रेजिस्टन्स बद्दल. तर ओम्स लॉ याचा मॅथेमॅटिकल फॉर्म काय आहे. सो मॅथेमॅटिकली ओम्स लॉ इज V equal to IR. करंट इनटू रेजिस्टन्स इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. हे मॅथेमॅटिकली ओम्स लॉ आहे. त्याच्यावरून कॅपिटल R मग किती येणार आहे तो कॅपिटल R आएगा V upon I. या I ला जर इथे घेतला तर त्याच्या अपॉन मध्ये जाणार आहे. सो R equal to V upon I. This is formula for resistance. कॅपिटल R जे आहे त्याला म्हणतात रेजिस्टन्स ऑफ वायर किंवा रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर आणि त्या रेजिस्टन्स साठी हा फॉर्म्युला आहे R equal to V upon I. आता आपल्याला हे जे रेजिस्टन्स आहे याचे युनिट सांगितले आहे SI युनिट. तर फॉर्म्युला जो आहे याच्यावर आपल्याला युनिट सांगता येतील. रेजिस्टन्स हे राहते पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट. मग युनिट जर सांगाल पोटेन्शियल डिफरन्स याचे युनिट आहे व्होल्ट अपॉन मध्ये करंट आहे आणि करंटचं SI युनिट आहे एम्पियर. सिंबॉलिकली लिहायचं झालं तर V अपॉन A. व्होल्ट अपॉन एम्पियर. This is SI unit of resistance of wire. आणि हे जे SI युनिट आहे याला म्हणतात ओहम. याचा सिंबॉल आहे अशा प्रकारे ओमेगा. तर जर आता कोणीही विचारलं की व्हॉट इज SI युनिट ऑफ रेजिस्टन्स तर तुमचा आन्सर असायला पाहिजे ओहम. रेजिस्टन्स याचं SI युनिट आहे ओहम हा त्याचा सिंबॉल आहे. क्लियर. आता आपल्याला डिफाइन करायचं आहे 1 ओहम म्हणजे किती. डेफिनेशन ऑफ 1 ओहम. तर फॉर्म्युला जर पाहिला तुम्ही रेजिस्टन्स इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट आहे. जर आपण
प्रत्येकाची व्हॅल्यू 1 टाकली तर 1 ओहम will be equal to 1 volt upon 1 ampere. प्रत्येकाला 1 लिहायचं आहे, युनिट लिहायचं आहे. तर याच्यावर आपण लिहू शकतो 1 ओहम इक्वल टू 1 वोल्ट अपॉन 1 एम्पियर. और इसी पे से आपको 1 ओहम को डिफाइन करता है. याच्यावरून आपल्याला 1 ओहम याला डिफाइन करता येईल. मग कोणत्या रेजिस्टन्सला 1 ओहम म्हणायचं किंवा एखाद्या कंडक्टरचं रेजिस्टन्स हे 1 ओहम केव्हा असते? याचा आन्सर आहे जर त्या कंडक्टरच्या एंड्स मध्ये 1 वोल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामधून जाणारा करंट जर 1 एम्पियर असेल तर त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स जे आहे ते 1 ओहम राहते. Resistance of a conductor is 1 ohm if on applying a potential difference of 1 volt between its ends a current of 1 ampere passes through it. प्रत्येकाला 1 1 1 म्हणा. 1 वोल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स लावल्याने त्यातून जाणारा करंट जर 1 एम्पियर असेल तर त्या रेजिस्टन्सला 1 ओहम म्हटलं जातं किंवा त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्सला 1 ओहम म्हणतात. दिस इज डेफिनेशन ऑफ 1 ओहम. हे तुम्हाला पेज नंबर 34 वरती दिलेलं आहे. ठीक आहे. हा झाला टॉपिक ओहम्स लॉ. स्टेटमेंट, त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म, फिजिकल स्टेट कॉन्स्टंट राहणे याचा काय अर्थ होतो. मॅथमॅटिकल फॉर्म याच्यावरून आपण रेजिस्टन्स याचं एसआय युनिट सांगितलेलं आहे ओहम आणि मग 1 ओहम याला सुद्धा आपण डिफाइन केलेलं आहे. पुढचा एक टॉपिक सांगतो रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. इथे आपण म्हटलं आहे की हा जो कॉन्स्टंट आहे R याला म्हणतात रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. हे झालं मॅथमॅटिकली. R इक्वल टू V अपॉन I. R ला म्हणतात रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स याचा एक्झॅक्टली किंवा नेमका अर्थ काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. Actually what resistance is? याला म्हणतात कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स याचा नेमका अर्थ काय होतो. तर कोणताही कंडक्टर, समजा हा कंडक्टर आहे, दिस इज अ पीस ऑफ कंडक्टर किंवा पीस ऑफ वायर. त्याच्या आतमध्ये काय असते तर एनी कंडक्टर कंटेन लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. याच्या आतमध्ये काय असतात खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि एटम्स पण असतात. हे आपण सुरुवातीच्या एका लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. दीज आर एटम्स आणि जे डॉट्स आहेत ते आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. सो एनी कंडक्टर, एनी वायर जो कंडक्टर आहे इट कंटेन लार्ज नंबर ऑफ एटम्स आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जेव्हा या कंडक्टरला किंवा या वायरला बॅटरी लावलेली नाही म्हणजे व्हेन नो पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते असतात रॅन्डम मोशन मध्ये. When no potential difference is applied, the wire is not connected to cell or battery. All the free electrons they are in a random motion inside the conductor. कंडक्टरच्या आतमध्ये सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स रॅन्डम मोशन मध्ये असतात. म्हणजेच काय तर सगळे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या वेलोसिटीने फिरत राहतात. याला मराठी बोलतो चेंगड. प्रत्येकाला जिकडे जायचं तिकडे तू जातो. So all free electrons they are in random motion, मतलब they move in different directions with different velocities. म्हणून इलेक्ट्रिक करंट जात नाही. इलेक्ट्रॉन एका दिशेला जात नाही, वेगवेगळ्या दिशेला ते फिरत राहतात. पण as soon as we apply potential difference, त्या कंडक्टरच्या दोन्ही एंड्सला जेव्हा आपण बॅटरी जोडतो किंवा सेल कनेक्ट करतो याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणे.
तो जैसे ही आप पोटेंशियल डिफरेंस कंडक्टर के एंड्स में अप्लाई करोगे, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स रॅन्डम मोशन मध्ये होते, आता ते सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स एकाच डायरेक्शन मध्ये जायला सुरुवात होते. As soon as potential difference is applied, all the electrons which were in random motion, now they start moving in one direction. आणि कोणत्या डायरेक्शनला ते जातात? आता सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जातील. हे सांग, हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आता एकाच डायरेक्शनला जातात आणि ते डायरेक्शन आहे लो पोटेन्शियल कडून हाय पोटेन्शियल कडे. तो इमॅजिन करू, एक चित्र इमॅजिन करा. अशा प्रकारे कंडक्टर आहे, त्याच्या आतमध्ये खूप सारे ॲटम्स आहेत आणि फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केलेला आहे आणि सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आता एका डायरेक्शनला जात आहेत. सो ड्युरिंग मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन वन डायरेक्शन, हे सगळे एका डायरेक्शनला जात असताना काय प्रकार घडतो, तर यातले काही फ्री इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या ॲटम सोबत कोलाइड होतात किंवा त्या ठिकाणी काही आयन्स असतील, त्या आयन सोबत या इलेक्ट्रॉनची टक्कर होते. सो ड्युरिंग द मोशन सगळे नाही, सम इलेक्ट्रॉन्स, काही इलेक्ट्रॉन्स दे कोलाइड विथ ॲटम्स या दे कोलाइड विथ आयन्स कमिंग इन देअर पाथ. त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या ॲटम सोबत किंवा आयन सोबत त्यांचं कोलिजन होते. ठीक आहे. मग कोलिजन मुळे काय होणार आहे? असे कोलिजन जर झाले तर त्याचा नेमका परिणाम काय होईल? सो बिकॉज ऑफ कोलिजन देयर इज हिंड्रन्स टू करंट or to flow of electrons. कोलिजन जर झाले तर या इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला, इलेक्ट्रॉन्सच्या मोशनला एका प्रकारचं हिंड्रन्स त्या ठिकाणी क्रिएट होणार आहे. हिंड्रन्स म्हणजे काय? एका प्रकारचा अडथळा म्हणता येईल किंवा अपोजिशन म्हणता येईल, विरोध. कोलिजनमुळे त्याचे इलेक्ट्रॉन्स, त्यांचा जो फ्लो आहे त्या फ्लोला एका प्रकारे विरोध क्रिएट होतो, विरोध निर्माण होतो. एका प्रकारे अपोजिशन त्या इलेक्ट्रॉन्सला लागते किंवा हिंड्रन्स त्या मोशन मध्ये एका प्रकारे येते. तर हे जे हिंड्रन्स आहे यालाच म्हणतात रेजिस्टन्स. हा जो अडथळा आहे इलेक्ट्रॉन्सच्या मोशन मध्ये, हा जो विरोध आहे, हे जे अपोजिशन आहे, हे जे हिंड्रन्स आहे, सच hindrance in the flow of electrons is called resistance of that conductor. या अपोजिशनलाच, या हिंड्रन्सलाच त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स आहे असं म्हणतात. याला म्हणतात कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्सचा नेमका अर्थ आहे. पण मॅथमॅटिकली रेजिस्टन्स आहे V अपॉन I, हे मॅथमॅटिकल झालं. पण तो कन्सेप्ट काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे? So this is the concept of resistance. Hindrance. आता इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये जात असताना जर कोलिजनची संख्या वाढली, ऐसे जाते समय इलेक्ट्रॉन्स का एटम के साथ या इलेक्ट्रॉन्स का आयन के साथ जो टक्कर होता है, ये कोलिजन्स यांची संख्या जर वाढली तर हिंड्रन्स वाढेल, रेजिस्टन्स वाढेल. So more the number of collisions, जितने ज्यादा इलेक्ट्रॉन्स कोलाइड होंगे, more the number of collisions, more will be the hindrance and more will be the resistance of the conductor. Less is the number of collisions, less will be the hindrance and less will be resistance of that conductor. जर कंडक्टरचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे, याचा अर्थ असा होतो की इलेक्ट्रॉन जात असताना खूप कोलिजन्स त्यांना फेस करावे लागतात. जर रेजिस्टन्स कमी आहे तर याचा अर्थ होतो इलेक्ट्रॉन्सच्या मोशन मध्ये हिंड्रन्स कमी आहे, कोलिजन्स कमी आहे, त्यांच्या मोशन मध्ये अपोजिशन कमी आहे, अडथळा कमी आहे. याला म्हणतात कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि याचे युनिट वगैरे काय आहे ते आपण आधीच पाहिलं. याचं एसआय युनिट आहे ओम.
हे सगळं तुम्हाला पेज नंबर 34 वरती दिलेलं आहे. टॉपिक आहे रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. रेजिस्टन्स काय आहे ते मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता रेजिस्टिव्हिटी काय प्रकार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला डिस्कस करणार आहोत, कारण तो टॉपिक मोठा असल्यामुळे सध्याच पूर्ण होणार नाही. तर आज आपण 3 महत्त्वाचे टॉपिक डिस्कस केले. पहिला टॉपिक ओम्स लॉ, नंतर त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म. ओम्स लॉ मध्ये रेजिस्टन्स काय आहे ते मॅथमॅटिकली येते, आणि मग एक्झॅक्ट रेजिस्टन्सचा काय अर्थ होतो, कन्सेप्ट ऑफ रेजिस्टन्स काय आहे ते अशा प्रकारे आपण एक्सप्लेन केलेला आहे. हा जो हिंड्रन्स आहे इलेक्ट्रॉन्सला फ्लो होत असताना हिंड्रन्स जो राहतो त्याला म्हणतात रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. मोर द हिंड्रन्स मोर इज रेजिस्टन्स, लेस द हिंड्रन्स लेस विल बी द रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सचा युनिट सुद्धा आपण सांगितलेला आहे ओम. 1 ओम सुद्धा आपण डिफाइन केलं. जर समजलं नसेल तुम्हाला तर पुन्हा तुम्ही व्हिडिओला रिवाइंड करून पुन्हा ते पहा आणि पुस्तकामध्ये त्याला हायलाइट करून ठेवा. हे सगळं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढचं नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण कंटिन्यू करू. थँक्यू.